मुंबईच्या सकाळला वर्ष झालेले आहेत 55 म्हणून माझं खुश आहे मन. आणि सकाळला 55 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पण मला राज्यसभेमध्ये आता 18 वर्ष पूर्ण होती. सकाळचं न्यूजपेपर आहे म्हणजे घरामध्ये जरी रडत असलं बाळ, घरामध्ये जरी रडत असलं बाळ तरी त्याची आई वाचते तुमचं सकाळ. या ठिकाणी उपस्थित आहेत हर्षवर्धन सपकाळ. या ठिकाणी उपस्थित आहेत हर्षवर्धन सपकाळ. मग का वाचणार नाही आपण सर्वजण सकाळ? सकाळ न्यूज पेपर माझ्या पाठीशी उभा राहील. वर्तमानपत्र जे असतात ते वर्तमानपत्र नेत्यांना मोठं करतात. आणि मी दलित पॅंथरच्या मुव्हमेंटमध्ये आंदोलन करणार मी होतो. आणि सकाळी माझ्या अनेक बातम्या छापलेल्या आणि बातमी छापली नाही की ताबडतोब आमचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसला जातो. बातमी का छापली नाही? तर बातमी आपण छापत होतात आमच्या आणि त्यामुळे आमची ओळख झाली. आणि मुंबई सकाळला तर झाली 55 वर्ष, पण पुणे सकाळला झाली 94. 6 वर्षानंतर त्याला 100 वर्ष पूर्ण होते. आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला सुद्धा 2047ला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आपण सर्वांनी वर्तमानपत्रांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. वर्तमानपत्रांनी नेत्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि समाजामध्ये समानता आली पाहिजे. सामाजिक समानतेबरोबर आर्थिक समानता आली पाहिजे. यासाठी सातत्यानं लिखाण केलं जाते. आणि सकाळमधून झोपडपट्टीच्या संबंधामध्ये सुद्धा म्हणजे प्रकाश देशमुख होते, आज ते आपल्यामध्ये नाही. प्रकाश देशमुख यांनी स्लमच्या संबंधामध्ये मुंबईमधल्या मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आहे. त्यामुळे मुंबई सकाळ जो आहे तो मुंबई सकाळनी स्लमकडे लक्ष आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून सगळ्या झोपडपट्ट्या डेव्हलप होत आहेत. अनेक बिल्डरचा सरकार आपण केलेला आहे.